लागला पंप किल्लो करता सुकू भपचिकी 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 तिचं रक्त प्राशन केलं आणि मांस सर्व सर्व प्राशन करून टाकलं, ठेवली नाही. आणि ती जी पडली ती 12 योजन पडली, म्हणजे इथून तर बुलढाण्यापर्यंत पडली. आणि ज्यावेळेस नंद महाराज तिकून खंडणी देऊन आले ते रस्त्यातच भेटली. म्हणे बाप काय पडलं तू. ज्यावेळेस घरी परत आले त्यावेळेस म्हणायला लागले, समजलं की असा प्रकार झाला. आणि तिचे खांड खांड करून करून तिला काय केलं, तिचं दहन दिलं. ज्यावेळेस दहन दिलं त्यावेळेस सर्व गोकुळात सुवास सुटला. वास्तविक दुर्गंध सुटायला पाहिजे होता, तर सुवास का सुटला याचं कारण असं तुम्हाला माहित असेल कदाचित. आता हे याची बरोबर हे नाही करू शकत मला, परंतु तुम्हाला जर माहित असेल तर बाबाला ज्यावेळेस दहन दिलं होतं त्यावेळेस एक प्रकारचा सुगंध सुटला होता. आता आम्ही सांगितलं नाही ज्याला अवचित चिंतले त्याचं कारण काय. अरे अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नाही, नाही का. त्याचं शरीरच ब्रह्मरूप झालं होतं, नवे नवे ब्रह्मच झालं होतं, ब्रह्म साकारलं होतं. कारण चिंतनच ते होतं. चिंतने तुकबाचं प्रमाण आहे ना, चिंतने चिंतने तद्रूपता ठळ विठ्ठल. संपली ती. आणि संपल्यानंतर मग यशोदा माईनं ठेवल्यानंतर आणि मग ते काय करायला लागले, रांगत आहे गोधने राखीत आहे भगवंत हा निर्णया प्रकारचे लीला करे. एक वेळ काय झालं, प्रभावती आणि ते भगवंताने सांगितलं का रे हे जे गोपाळ आहेत हे लहान लहान हे तुम्ही असे उदबत्ती शाप कोण झाले. म्हणे काय करा, दूध डेअरीत जाते पण ढेरीत नाही ना. म्हणे वा आम्हाला फक्त ताक खायला मिळते, दूध नाही. साय फूक मारू मारू साय पळू देत नाही, फुका उडतो पण साय नाही पळू देत. मग सांगा दूध द्यायच्या वेळेस आता काय करा. म्हणे थांबा. मग भगवंताने आपली फलटण उभारली. म्हणे काय करायचं. म्हणे मग आता म्हणे तुम्ही याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोडे. आणि कुणी कोणास हळूहळू चाला, हळूहळू चाला, कुणी कुणाशी बोला. तू काय म्हणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे हो. चलो त्या पुराणाने सुद्धा त्यांना माथावर घेतलं. अशा प्रकारची आता दुधाने कोण कोण परत्या करत असतो. देवानं सद्गुरु दुधाने पालथी करत राहत असतो. किंवा स्वतःच्या बळानं काही लोक सामर्थ्यवान असतात ते सुद्धा दुधाने पालथी करतात. आणि संत महात्मे दुधाने पालथी करतात. देव सुद्धा दुधाने पालथी करतात. सद्गुरु पालथी करत असतो. म्हणून सद्गुरूला शरण जायला सांगत. देव दुधाने पालथी करत असतो. सद्गुरूची कोणी पालथी केली. नामदेव महाराज कच्चे होते म्हणजे विसोबा खेचर त्यांनी त्याची दुधाने पालथी केली, नाही का. संत देवानी कोणती, देवानी गवळणीच्या सगळ्या दुधाने अर्जुनाची दुधाने पालथी घातली.
आणि आपल्या दुधाने कसे असतात, आपल्या दुधाने पालथे होतात आणि सरके होतात. पुनरपी मरणम पुनरपी जननम. देवाने दुधाने कोणाच्या फोडले? जेवढे काही भक्त होते त्याच्या दुधाने फोडून टाकले. म्हणजे याच्यापर्यंत सुखही नाही दुःखही नाही. चल हट घाटाच्या बाहेर. म्हणून आणि तुकोबाने अशा प्रकारे सर्वांच्या दुधाने पालख्या करून, संत महात्म्याने दुधाच्या पालख्या करून, सद्गुरूने दुधाच्या पालख्या करून, देवाने दुधाच्या पालख्या करून सर्वाचा काला केला. काला म्हणजे जीव आणि शिवाचा काला. तो जीवाची पै तुके हा बरंच असत माथा पारुखे नाही का. तो जीवाची पै तुके मनशेष आहे. तो जीवाचा शिव होतो. वास्तविक हा जीव काही वेगळा आहे आणि शिव काही वेगळा आहे अशाचा भाग नाही. जसं ह्या सूर्याचं प्रतिबिंब घटात पडते, मठात पडते, राजनात पडते, गाडग्यात पडते. म्हणून या सूर्याच्या प्रतिबिंबाचे शकल झाले का, किंवा या आकाशाचं प्रतिबिंब या सर्व जणात विभागते म्हणून आकाशाची विभागणी तुकडे झाले काय, तसं हा परमात्मा जडीस विठ्ठल जडीस एक पत्र लावायचे बाजूला केलेले एक पत्रवाले एक म्हणजे दोन घ्या. अजून एक ना बरं बरं कशा बरं बरं तर धमकी होते ते का होणार काम मस्त गाडी अकेले काम करताना खूप काम. आता 11 हातामध्ये पाणी घ्या. बघा ये ही विठ्ठल रुक्मिणी देवता सपरिवार इदं वयोपनीतं बलिं मम प्रासादम् अस्मिन् देवालयो अच्छिद्रं कुरु कुरु सकल दुष्टेभ्यो मां रक्ष रक्ष नमः स्वाहा. पाणी टाकून त्याच्यात माझ्यावरती पर
तुझा रे छंद लागला तुझा रे छंद रे विठ्ठल गोविंद 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 रे विठ्ठल गोविंद. विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक लाडका पुंडलिक लाडका पुंडलिक लाडका पुंडलिक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक. आला वैकुंठी चाराया आला वैकुंठी चाराया घडे वाळवंटी किमया आला वैकुंठी चाराया घडे वाळवंटी किमया दर्शनाचे सुख दर्शनाचे सुख दर्शनाचे सुख दर्शनाचे सुख विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक विठ्ठलाचा लेक लाडका पुंडलिक. चंद्रभागी चांदण्यात चंद्रभागी चांदण्यात चंद्रभागी चांदण्यात चंद्रभागी चांदण्यात भक्तभाव सागरात चंद्रभागी चांदण्यात युग 28 विठ्ठलाचा
जप नमः स्वाहा ओम पृथ्वीवासाय नमः स्वाहा ओम मुनिन्यै नमः स्वाहा ओम शौवाहिन्यै नमः स्वाहा ओम शिवांगाय नमः स्वाहा ओम लिंगस्ताय नमः स्वाहा ओम भोक्राय नमः स्वाहा ओम गगनाय नमः स्वाहा ओम मेघवाहनाय नमः स्वाहा ओम मेघघोषाय नमः स्वाहा ओम नारसिंहाय नमः स्वाहा ओम कालेन्द्राय नमः स्वाहा ओम तेजसे नमः स्वाहा ओम श्यामाय नमः स्वाहा ओम मातंगे नमः स्वाहा ओम नरवाहनाय नमः स्वाहा ओम इंद्राण्यादिनव ओम गजनाय नमः स्वाहा ओम शिवमुखिये नमः स्वाहा ओम गजरास्याय नमः स्वाहा ओम नागकुंडिकाय नमः स्वाहा ओम पुष्पगरीवाय नमः स्वाहा ओम हयग्रीवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम शरवाणाय नमः स्वाहा ओम पुरोहिताय नमः स्वाहा ओम शिवाराय नमः स्वाहा ओम मयूर्ये नमः स्वाहा ओम विकटाननाय नमः स्वाहा ओम अष्टवकराय नमः स्वाहा ओम कोटराक्षाय नमः स्वाहा ओम कुब्जाय नमः स्वाहा ओम विकटलोचनाय नमः स्वाहा ओम शुष्कोदर्ये नमः स्वाहा ओम दलजिह्वाय नमः स्वाहा हयत्तुण्डाय नमः स्वाहा ओम सुराप्रियाय नमः स्वाहा ओम कपालास्ताय नमः स्वाहा ओम रक्तांशे नमः स्वाहा ओम शुष्के नमः स्वाहा ओम शेन्ये नमः स्वाहा ओम कमोदिकाय नमः स्वाहा ओम पाशास्ताय नमः स्वाहा ओम दण्डास्ताय नमः स्वाहा ओम प्रचण्डाय नमः स्वाहा ओम चण्डलकरमाय नमः स्वाहा ओम शिशुगुणे नमः स्वाहा ओम पापहन्त्रे नमः स्वाहा ओम कार्ये नमः स्वाहा ओम रुधिरपायिन्ये नमः स्वाहा ओम वसाधयाय नमः स्वाहा ओम गर्भवक्षाय नमः स्वाहा ओम शवास्ताय नमः स्वाहा ओम प्रेतवाहनाय नमः स्वाहा ओम दन्तशूकराय नमः स्वाहा ओम क्रोञ्चै नमः स्वाहा ओम मृगशीर्षाय नमः स्वाहा ओम वृषाननाय नमः स्वाहा ओम जात्तास्याय नमः स्वाहा ओम धूम्नीश्वासाय नमः स्वाहा ओम कलावत्र्याय नमः स्वाहा ओम राक्षस्यै नमः स्वाहा ओम चण्डै नमः स्वाहा ओम वाराय नमः स्वाहा ओम मण्डलायन्यै नमः स्वाहा ओम भैरव्यै नमः स्वाहा ओम दुर्गायै नमः स्वाहा ओम दुर्मुख्यै नमः स्वाहा ओम प्रेतवाहनाय नमः स्वाहा ओम संपाङ्ग्यै नमः स्वाहा ओम लम्बोदकाय नमः स्वाहा ओम मालिन्यै नमः स्वाहा ओम हस्तयोगिन्यै नमः स्वाहा ओम काल्याय नमः स्वाहा ओम रक्ताय नमः स्वाहा ओम